Hello students, in the last video we learned subtraction problem by borrowing. Today we have learned word problems of subtraction. गेल्या व्हिडिओ मध्ये तुम्ही वजाबाकी हच्चाची शिकलेला होता. आज आपण शाब्दिक उदाहरणे वजाबाकीची कशी सोडवायची हे आज आपण पाहणार आहोत. The first example. There are 175 trees in Maharaja Park and 268 in Sayaji Park. How many more trees are there in Sayaji Park than there are in Maharaja Park? म्हणजे बघा ह्या प्रश्नामध्ये काय सांगितले आहे की महाराजा पार्क मध्ये 175 झाडे आहेत आणि सयाजी पार्क मध्ये 268 झाडे आहेत. तर हाऊ मेनी मोर ट्रीज म्हणजे कितीने जास्त आहेत सयाजी पार्क मधील झाडे महाराजा पार्क पेक्षा सयाजी पार्क मधील झाडे कितीने जास्त आहेत असा प्रश्न यामध्ये विचारलेला आहे. तर बघा आता हाऊ मेनी मोर दॅन म्हटलं तर आपल्याला काय करणार आहे, बरोबर आपल्याला काय करणार आहे, सबट्रॅक्शन करावं लागणार आहे. तर चला आपण उदाहरण सोडवून पाहूया. नाउ वी सॉल्व धिस एक्झाम्पल. कधीही लक्षात ठेवायचं आहे बिगर नंबर मधूनच काय करायचे आहे, स्मॉलर नंबर सबट्रॅक्ट करायचा आहे, मायनस करायचं आहे. पहिल्यांदा लहान संख्या लिहून मोठी संख्या कधीही लहान संख्येतून वजा होत नाही. मी तुम्हाला गेल्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं. त्यामुळे नेहमी काय करायचं आहे, बिग नंबर जो असतो तोच काय करायचा आहे, वरती लिहायचा आहे. बिगेस्ट नंबर वरती लिहायचा आहे आणि स्मॉलर संख्या जी आहे, स्मॉलर नंबर जो आहे तो आपण काय करायचा आहे, खाली करून काय करायचं, सबट्रॅक्शन वजाबाकी करायची आहे. फर्स्ट ट्रीज इन अ सयाजी पार्क 268 मायनस साइन 175. बघा हे काय आहे, सयाजी पार्क मधली ट्रीज आहे. आपण असं इथे लिहायचं आहे सयाजी पार्क आणि हे आहेत ट्रीज इन महाराजा पार्क. महाराज पार्क. मग आपल्याला काय करायचं आहे, मोर ट्रीज किती आहेत ते काढायचं आहे. मोर ट्रीज आपल्याला मोर ट्रीज किती आहेत ते काढायचं आहे. आपण त्यासाठी सबट्रॅक्शन करत आहोत. 8 - 5 माहित आहे 3. देन 6 - 7 होत नाही म्हणून आपण बॉरोइंग करणार आहोत. 100 प्लेस मधनं 1 घ्यायचं आहे. 2 आहे म्हणून 2 घ्यायचं नाही, 1च येतो इथे ना. 16 and 2 - 1 = 1. हे आपण गेल्या व्हिडिओमध्ये रिव्हिजन केलेलं आहे, प्रॅक्टिस केलेलं आहे, शिकलेलो आहोतच. 16 - 7 = 9 आणि 1 - 1 = 3. In this way Sayaji Park has 93 more trees. Okay, this is a correct answer. Now learn the second examples. There were some books in a bookshop. The shopkeeper bought 125 more. Now there are 234 books in the shop. Then how many were there in the beginning? म्हणजे पुन्हा एकदा काय करायचं आहे बघा, आपल्याला सबट्रॅक्शनच करावं लागणार आहे. तर असं विचारलेलं आहे की एका शॉपच्या दुकानामध्ये काय आहे, एका दुकानदारानं 125 बुक विकत आणली. तर त्यापैकी आता त्याच्या दुकानामध्ये विकत आणल्यानंतर त्याच्याकडे 234 बुक झालेले आहे. मग त्याच्याकडे सुरुवातीला बुक किती होते हा असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. सो वी हॅव अ सबट्रॅक्टर. मग आता आपण वजाबाकीची क्रिया करूया. म्हणजे बघा परत पुन्हा एकदा मोठ्या संख्येत पहिला लिहायचे, नंतर लहान संख्या लिहायची आहे. 234 बुक्स टोटल बुक्स आहेत हे सध्या.
total books and 125 books are bought. बाय बुक्स लिहू शकतो आपण. देन बिगिनिंग बुक्स विचारलेला आहे, म्हणजे सुरुवातीला किती होतं. बिगिनिंग BEING बिगिनिंग बुक्स किती आहेत हे विचारलेलं आहे. म्हणजे सुरुवातीची बुक किती आहे इकडचे टेबल काय करावं लागणार आहे, वजाबाकीची क्रिया करावी लागणार आहे. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, वजाबाकी आपण करायची आहे. 4 - 5 होत नाही, आपण इथे लिहिणार 14. 3 आहे, 3 न 1 इथे बॉर्डर झालेला आहे, इथे येणार 2 येणार आहे. देन 14 - 5 14 - 5 is equal to very good 9. Then 2 - 2 is equal to 2 - 2 is equal to 0. 2 - 1 is equal to 1. The beginning books are 109. हे काय असणार आहे, बिगिनिंग बुक असणार आहे. दिस इज अ करेक्ट आन्सर. ओके. Then now we learn third example. There are 350 girls and 215 boys in the school. How many more girls are there than boys? म्हणजे बघा एका शाळेमध्ये 350 मुली आणि 215 मुले आहेत, तर शाळेमध्ये मुली कितीने जास्त आहेत असा प्रश्न विचारलेला आहे. तर कितीने जास्त मुलांना आपल्याला काय करणार आहे, बरोबर वजाबाकी ही क्रिया करावी लागणार आहे. तुम्ही लक्षात ठेवायचं आहे, कितीने जास्त, कितीने कमी, किंवा कितीने फरक आहे, कितीने उणे आहे, असे जे आपल्याला प्रश्न विचारतात ते आपण काय करायचं आहे, वजाबाकी हीच क्रिया करावी लागते. आणि इंग्रजीमध्ये म्हणतात तर मोर दॅन, लेस दॅन, म्हणजे असा शब्द ज्यावेळी येतील मोर दॅन, लेस दॅन असे ज्यावेळी शब्द येतील त्यावेळी आपल्याला काय करावं लागणार आहे, सबस्ट्रॅक्शनच करावे लागणार आहे. किंवा लेफ्ट येतो तो शब्द, लेफ्ट विथ हर किंवा हाऊ विल बी लेफ्ट असं ज्यावेळी शब्द येईल त्यावेळी, किंवा रिमेनिंग असं ज्यावेळी शब्द येईल आपल्याला काय करायचं, वजाबाकी सबस्ट्रॅक्शन करावं लागतं. हे आपण नेहमी काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे, म्हणजे आपल्याला गणित सोडवायला अडचण येणार नाही. आणि ज्यावेळी बेरीज करतो त्यावेळी टोटल किती, ऑल टुगेदर किती, ह्यावेळी आपण काय करतो, बेरीज करतो. आणि सबस्ट्रॅक्शनला मोर दॅन, लेस दॅन आणि लेफ्ट हे 3 शब्द जे असतील त्यावेळी आपल्याला काय करणार आहे, तर वजाबाकीच करावी लागणार आहे. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. चला आता आपण थर्ड प्रॉब्लेम सोडवूया. 350 बघा, 350 काय आहे, गर्ल्स आहेत आणि बॉयज किती आहेत, 215 बॉयज. काय विचारलेलं आहे, मोर गर्ल्स विचारलेलं आहे. झिरो मायनस 5 होत नाही, 0 - 5 होत नाही, म्हणून इथे येणार, इकडनं आपण काय करणार आहोत, अनटाइम काय करणार आहे, 1 करणार आहोत. 1 10 10 येणार, इथे येणार 4 5 1 4. 10 - 5 5, 4 - 3 3, then 3 - 2 is equal to 1. The answer is, in the school 135 more girls than boys. असं आपण काय करू शकतो, आन्सर सांगू शकतो. Now we see fourth example. Mary had 500 rupees. She bought books worth 275 rupees. How much money will be left with her? म्हणजे बघा मेरीकडे 500 रुपये आहेत आणि तिनं 275 रुपयाची पुस्तके विकत घेतलेली आहेत, तर आता तिच्याकडे किती रुपये शिल्लक राहिले असा प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला काय करावे, कोणती क्रिया करावी लागेल, बरोबर वी हॅव अ सबट्रॅक्ट. देन मग आता पुन्हा मोठी संख्या 500 रुपीज, आपल्याला काय तिच्याकडे ₹500 होतं, टोटल रुपीज बघा तुझ्याकडे. आणि तिने काय केलेलं आहे, 275 रुपयाची काय केलेली आहे,
275 रुपयाची काय केली आहे बुक्स घेतलेली आहेत. बुक्स असं आपण शॉर्ट मध्ये लिहू शकतो. देन हाऊ मेनी लेफ्ट रुपीज मनी किती लेफ्ट राहिलेला आहे लेफ्ट मनी असं आपण लिहू शकतो. लेफ्ट मनी मायनस करायचं आहे. बघा लक्ष करून बघा झिरोचा आहे त्यामुळं आपण झिरोची गणित उदाहरणे सोडवलेली आहे त्यांचा सराव केलेला आहे त्यामुळे आपण फास्ट लिहू शकतो. आपण इथं काय करणार आहोत अनटाइड 110 10 येणार इथे येणार अनटाइड 100 करून इथे 10 आलं 10 मधनं 100 दिलेलं आहे इथे येणार 9 येणार आणि इथे येणार 4 असं आपण सगळा केलेला गेल्या व्हिडिओ मध्ये पाहिलेला आहे आणि तुम्ही घरी सराव केलेला आहातच. पण 10 - 5 = 5 9 - 7 = 2 and 4 - 2 = 2. आता त्याच्याकडे किती रुपये लेफ्ट राहिलेले आहेत किती मनी रुपये राहिलेले आहेत 225 rupees will be left with Mary. Okay, do you understand this? Then question second we learn. In this example, using the given information, make word problems of your own and solve them. म्हणजे असं केलेलं आहे की तुम्हाला इन्फॉर्मेशन माहिती दिलेली आहे ती माहिती वापरून तुम्ही काय करायचं आहे उदाहरणे तयार करायची आहेत आणि ती उदाहरणे तुम्ही काय करायची आहेत वहीमध्ये सोडवायची आहेत. त्यामधलं पहिलं इन्फॉर्मेशन बघा त्यांनी काय दिलं आहे बीट्स विथ अमन 325 and beats with a सुलभा 115 असं त्यांनी काय दिलेलं आहे माहिती दिलेली आहे. तर आपण काय करूया चला आता आपण एक प्रॉब्लेम तयार करूया. Aman has 325 bits and Sulabha has 150. How many more bits should Sulabha take so that they will both have an equal number of bits? म्हणजे बघा असा प्रश्न आपण तयार केलेला आहे की अमनकडे 320 बिट्स आहेत आणि सुलभाकडे काय आहेत 150 बिट्स आहेत. मग असं अजून तिला सुलभाला किती बिट्स घ्यावे लागतील म्हणजे तिचे बिट्स काय होतील अमन एवढे तिचे बिट्स होतील यासाठी आपल्याला किती मनी जास्त घ्यावे लागतील असं आपण काय केलेलं आहे प्रश्न तयार केलेला आहे. चला आता आपण याचा आन्सर काढूया. यामध्ये बघा पहिल्यांदा मोठी संख्या 325 - 150 325 - 150 बिट्स. मग आपण इथे बिट्स लिहूया बिट्स. आता आपण लिहू शकतो अमन बिट्स अँड सुलभा बिट्स किंवा फक्त बिट्स आपण लिहू शकतो बिट्स. त्यामुळे आपल्याला बिट्स लिहिलेल्या आहेत. आता 5 - 0 = 5 2 - 5 होते काय नाही म्हणून आपण अनटाइड 100 केलेला आहे. इथं आलेला आहे 12 इथं आलेला आहे 2 12 - 5 = 7 2 - 1 = 1. In this way Sulabha should take 175 bits. ज्यावेळी सुलभा 175 बिट्स घेईल त्याचवेळी काय होणार आहे सुलभाकडे काय होणार आहे अमन एवढे बिट्स असणार आहे. अशा प्रकारे आज आपण सबट्रॅक्शनचे वर्ड प्रॉब्लेम पाहिलेले आहेत. ज्यावेळी वर्ड प्रॉब्लेम आपण तयार करतो त्यावेळी आपण मोर दॅन लेस दॅन लेफ्ट हे शब्द वापरून काय करू शकता तुम्ही असे उदाहरण तयार करू शकता. आणि पेज नंबर 59 वरती प्रश्न आहे तुम्ही हा होमवर्क करायचा आहे. युजिंग द गिवन इन्फॉर्मेशन अबाउट इन पेज नंबर 59 मेक वर्ड प्रॉब्लेम्स ऑफ युअर ओन अँड सॉल्व देम. यामध्ये एकूण 6 उदाहरणं आहेत ते तुम्ही त्या शाब्दिक उदाहरणं तयार करायची आहे स्वतः मनाने आणि ते काय करायचे आहे त्याची उत्तरही लिहायची आहेत. त्याच प्रकारे ही जी उदाहरणं पान नंबर 59 वरची जी आहेत 59 वरची जी सर्व उदाहरणे आहेत ती सर्व उदाहरणे आणि प्रश्न तुम्ही काळजीपूर्वक काय करायचं आहे वहीमध्ये सोडवायचं आहे. सबट्रॅक्शन प्रॉब्लेमचा खूप तुम्ही सराव करायचा आहे. तुम्हाला ही गणित आता नक्कीच सोपी वाटत असतील. आणखी तुम्ही सराव केल्यानंतर तुम्हाला ती अधिकाधिक काय वाटतील सोपी वाटतील यासाठी तुम्ही सराव करायचा आहे. आणि तुम्हाला हे आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आपण इथंच थांबूया. ओके बाय बाय.